पर्शियन गल्फकडे एकदा लक्ष देऊन पहा. सौदी अरेबिया आणि इराण या दोन प्रचंड भूभागांच्या मध्ये दाबला गेलेला एक छोटासा भूभाग दिसतो, कतार द्वीपकल्प. हा प्रदेश आकाराने अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यापेक्षाही लहान आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा छोटासा वाळवंटी भाग जागतिक महासत्तांसारखं आर्थिक आणि राजकीय वजन ठेवतो. कतारकडे वोल्क्सवॅगन ग्रुपमध्ये सुमारे 10 ते 12% हिस्सा आहे. त्यांच्याकडे पॅरिस सेंट जर्मेन हा जागतिक प्रसिद्ध फुटबॉल क्लब पूर्णपणे मालकी हक्कात आहे. त्यांचा सॉव्हरेन वेल्थ फंड लंडनमधील सर्वात मोठा प्रॉपर्टी मालक आहे, ज्यामध्ये द शार्ड सारखी उंच इमारत आणि हॅरड्ससारखं ऐतिहासिक डिपार्टमेंट स्टोअरही समाविष्ट आहे. पण या 450 अब्ज डॉलरच्या प्रचंड संपत्तीवर नियंत्रण ठेवणारे लोक आश्चर्यकारकपणे खूपच कमी आहेत. कतारमध्ये एकूण 28 लाख लोक राहतात, पण त्यापैकी फक्त सुमारे 3,20,000 लोकच खरे कतारी नागरिक आहेत. म्हणजेच हा संपूर्ण आर्थिक साम्राज्य पॅसिफिक महासागरातील छोट्याशा वानुआतू देशाएवढ्या लोकसंख्येने नियंत्रित केला आहे. इतिहासात बराच काळ हा द्वीपकल्प फारसा उपयुक्त नव्हता. नद्या नव्हत्या, पावसाचं प्रमाण खूप कमी आणि सगळीकडे कोरडी सपाट वाळवंटी जमीन. इथली अर्थव्यवस्था प्रामुख्याने लहान प्रमाणातील मासेमारी आणि मोती गोळा करण्यावरच अवलंबून होती. आज जगातील सर्वाधिक प्रतिव्यक्ती उत्पन्न मिळवणं हे फक्त आर्थिक यश नाही, तर एक विचारपूर्वक आखलेलं सुरक्षात्मक धोरण आहे. कारण शेजारील शक्तिशाली देशांनी वेढलेल्या या छोट्या आणि असुरक्षित राष्ट्रासाठी ही संपत्ती म्हणजे एक प्रकारची आर्थिक ढाल आहे. 1971 मध्ये किनाऱ्याजवळ खोदकाम करताना एक प्रचंड नैसर्गिक वायूसाठा सापडला, जो इराणसोबत शेअर केला जातो आणि ज्याला नॉर्थ फील्ड म्हणतात. या साठ्यात जगातील सुमारे 1/3 नैसर्गिक वायू आहे आणि त्यातील मोठा भाग कतारच्या बाजूला आहे. पण एक समस्या होती. ते तेल शोधत होते, पण सापडलं गॅस. तेल द्रव स्वरूपात असतं, सोपं वाहून नेता येतं, विकता येतं. पण गॅस काय? तो त्याच्या कंटेनरमध्ये पसरतो आणि त्याला जहाजातून पाठवणं खूप खर्चिक होतं. म्हणजेच कतारकडे संपत्ती होती, पण ती वापरण्यासाठी तांत्रिक मर्यादा होत्या. 1986 मध्ये जागतिक तेलाच्या किमती 50% घसरल्या आणि कतारची अर्थव्यवस्था अडखळली. 1995 मध्ये शेख हमद बिन खलिफा अल थानी यांनी आपल्या वडिलांना सत्तेतून हटवत एक मोठा निर्णय घेतला. LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसवर मोठी गुंतवणूक. याचं तंत्रज्ञान साधं पण प्रभावी होतं. गॅसचं तापमान -161 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी केल्यावर तो द्रव स्वरूपात बदलतो. या प्रक्रियेमुळे त्याचा आकार 600 पट कमी होतो आणि त्यामुळे त्याला जहाजातून वाहतूक करणं शक्य होतं. यामुळे जपान, तैवानसारख्या ऊर्जा भुकेल्या देशांमध्ये नवीन बाजारपेठा खुल्या झाल्या. या सगळ्यासाठी कतारने वाळवंटातच एक नवीन औद्योगिक शहर उभारलं, रास लफान इंडस्ट्रियल सिटी. मोठे बंदर, प्रचंड कूलिंग प्लांट्स आणि खास डिझाईन केलेली LNG टँकर जहाजं, जी जणू तरंगणाऱ्या थर्मॉससारखी काम करतात. 2006 पर्यंत कतार जगातील क्रमांक 1 LNG निर्यातदार बनला. पण या प्रचंड प्रकल्पासाठी लागणारी मजूर शक्ती कतारच्या लहान लोकसंख्येकडून मिळणं शक्य नव्हतं. म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात परदेशी कामगार आणले, विशेषतः दक्षिण आशियातून. आज कतारमध्ये राहणाऱ्या प्रत्येक 10 लोकांपैकी सुमारे 9 जण परदेशी कामगार आहेत. यापैकी अनेक जण कर्जात अडकलेले असतात, त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि त्यांना कठोर परिस्थितीत काम करावं लागतं. अहवालानुसार देशातील मोठ्या प्रकल्पांमध्ये हजारो कामगारांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच हे नैसर्गिक वायूवर मात करून मिळालेलं आर्थिक साम्राज्य एका कठोर वास्तवावर उभा आहे, कामगारांचं शोषण आणि एकाच ऊर्जा स्रोतावर अवलंबित्व. कतारचं भौगोलिक स्थान त्यांची संरक्षण रणनीती ठरवते. हा द्वीपकल्प सौदी अरेबिया आणि इराणच्या मध्ये आहे, जे सतत वर्चस्वासाठी लढत असतात. या दोन शक्तींमध्ये अडकू नये म्हणून कतारने वेगळा मार्ग अवलंबला. त्यांनी अल उदैद एअरबेस उभारले आणि अमेरिकन सैन्याला तिथे तळ ठोकण्याची परवानगी दिली. आज तिथे 11,000पेक्षा जास्त सैनिक आहेत आणि हा मध्य पूर्वेतील सर्वात मोठा अमेरिकन लष्करी तळ आहे. त्याचबरोबर त्यांनी जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी अल जझीरा मीडिया नेटवर्क सुरू केलं आणि फिफा वर्ल्ड कपसाठी 200 अब्ज डॉलर खर्च केले. पण त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे ग्राहक यादी. कतार दक्षिण कोरियाच्या सुमारे 27% नैसर्गिक वायूची गरज पूर्ण करतो. तसेच जपान, भारत आणि तैवानलाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो. जर कतारने निर्यात थांबवली तर अनेक देशांची अर्थव्यवस्था थांबू शकते. म्हणूनच कतारने मोठं सैन्य उभारण्याऐवजी अशी व्यवस्था तयार केली की जगातील मोठ्या शक्तींनाच कतार सुरक्षित राहण्यात इंटरेस्ट आहे. 2017 मध्ये या रणनीतीची मोठी परीक्षा झाली. सौदी अरेबिया आणि त्यांच्या मित्रांनी अचानक कतारशी संबंध तोडले.
सीमा बंद, हवाई मार्ग बंद, पण कतारने हार मानली नाही. त्यांनी अधिक खर्च करून आपले विमान आणि जहाजं दुसऱ्या मार्गाने वळवली. त्यांच्या आर्थिक ताकदीमुळे ते 3.5 वर्ष हे दबाव सहन करू शकले आणि शेवटी बंदी हटवली गेली. आज त्यांचा प्रभाव युरोपपर्यंत पोहोचतो आहे. रुसियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपला नवीन गॅस पुरवठादारांची गरज निर्माण झाली. कतार आधीच नॉर्थ फील्ड विस्तार प्रकल्पावर $30 अब्ज खर्च करत होता. 2026 पर्यंत या नव्या उत्पादनाचा मोठा भाग सेठ युरोपमध्ये जाणार आहे. कतारकडे भौगोलिक मर्यादा आहेत, तरीही तो आपल्यापेक्षा शेकडोपट मोठ्या देशांवर प्रभाव टाकतो. कारण पैसा आणि मजबूत पायाभूत सुविधा हे त्यांचे खरे शस्त्र आहेत. जर तुम्हाला अशा भूराजकीय शक्तींच्या सखोल कथा समजून घ्यायच्या असतील तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटण नक्की दाबा.